आज शुक्रवार, श्रावणी शुक्रवार. सकाळी सगळ्यांना शुभेच्छा दिल्या होत्या आणि मुख्य म्हणजे आज पुत्रदा एकादशी. एकादशीचा योग चांगला आहे. एकादशी आणि शुक्रवार या दोन्ही गोष्टी जुळून आल्यात. ज्योती मातेला प्रसन्न करून घेऊ, नमस्कार करू. सगळ्या जगातल्या, सगळ्या विश्वातल्या अपत्यांना सुख, आयुष्य, आरोग्य मिळू दे. सगळ्या माता प्रसन्न राहू देत, म्हणजेच पृथ्वी माता प्रसन्न राहू देत. आणि आज ज्यांनी विश्वासाठी मागणं मागितलेलं आहे त्या ज्ञानदेवांनाही आपण वंदन करूया. काल 1084 पर्यंत ओव्या झालेल्या होत्या. 85 पासून आज आपण घेणार आहोत. सगळ्यांना एकदा शुभेच्छा, वंदन. द्वैत अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. मातायस तपस्विनीच जनको, वैराग्य रागान्वित, भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता, निर्वृत्तिका संस्थिता. इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो, ज्ञानामृतेनावृतं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्री संत ज्ञानेश्वरं. श्री संत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तो श्रीकृष्ण, जय तो ज्ञानेश्वर. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. बघता बघता आता इथलं वास्तव्य 8 दिवसावर आलेलं आहे आणि आपण आता या 18व्या अध्यायातला ब्रह्मभूत म्हणजे ब्रह्मापर्यंत पोहोचलेला हा ब्रह्मभूय होता आणि आता ब्रह्मभूताचा श्लोक आज शिकणार आहोत. तत्पूर्वी या ब्रह्मभूयाची काही वैशिष्ट्ये राहिलेली आहेत ती पाहूया. काल असं पाहिलं होतं 84 मध्ये, म्हणोनी ब्रह्मेसी तया, ऐक्याचा समो धनंजया, होतसे ते उपाया वोहटू लागे. म्हणजे एकदा का साधकाचा ब्रह्माशी तादात्म्य पावण्याचा क्षय आला, ऐक्याचा समोधन, समो म्हणजे समय, ऐक्य पावण्याचा समय आला, वेळ झाली की काय होतो, तो क्षण जससा जवळ येतो तसा तेव्हा योगादी उपाय जे असतात त्यांना वोहटू लागे. आपण काल पाहिला होता श्लोक. वोहटू म्हणजे ओहटी, म्हणजे या साधनांची आता काही गरजच उरत नाही. तो ब्रह्माशी ऐक्य होण्यापर्यंत पोहोचलेला आहे, तो क्षण आलेला आहे. आता ही सगळी साधनं इथेच ठेवून जायची आहेत किंवा इथेच ठेवायची आहेत, जायचं नाहीच आहे, आपण इथेच राहणार आहोत. आणि म्हणून पुढचा श्लोक आपण नंतर पाहणार आहोत. अजून यातले थोडेसे काही ओव्या आहेत त्या बघूया. मग वैराग्याची गोंधळूक, जे ज्ञानाभ्यासाचे वार्धक्य, योगफळाचाही परिपाक दशा जे का. आता वैराग्याची गोंधळूक म्हणले. गोंधळूक म्हणजे संध्याकाळ, कारण संध्याकाळी गोंधळ घालतात ना, त्यामुळे त्यांनी गोंधळूक हा शब्द वापरला असावा. तर वैराग्याच्या सांजवेळी किंवा संध्याकाळी ज्ञानाभ्यासाचे वार्धक्य, जे ज्ञानाच्या अभ्यासाचे वार्धक्य परिणत अवस्थेला पोचलं. एकदा वैराग्याची संध्याकाळ झाली की अभ्यासाचं वार्धक्यसुद्धा येणार आहे. ज्ञानी म्हणजे अभ्यास हा काही तरुण राहणार नाही. आपल्याला सुद्धा लक्षात येईल की ज्ञानाचं सुद्धा वार्धक्य म्हणले, आपल्या वयाचं वार्धक्य नाही इथे अपेक्षित. ज्ञानदेवांना वय 21 वर्षी किंवा 16व्या वर्षीच सगळं ज्ञान झालं होतं. समर्थानंही तसंच 14व्या-15व्या वर्षीच श्रीरामांनी अनुग्रह दिलेला होता. तुकारामांचंही तसंच आहे. मुक्ताबाई तर अगदी चिमुरडी पोर होती, मग त्यांना तर किती लवकर मिळालेलं आहे हे ज्ञान. मग ते ज्ञान परिणत अवस्थेला पोहोचलं की काय होते, मग
योगफळाचाही परिपाक दशा जे का. तर योगफळाची जी परिपाक दशा आहे म्हणजे परिपक्व अवस्था आहे ती दाटून आलेली असते. म्हणजे योगाचं सुद्धा ज्याला आपण परिपक्व असा योग झालेला आहे म्हणजे ज्याला मॅच्युरिटी योगातली सुद्धा पुढची अवस्था प्राप्त झालेली आहे. अगदी सुरुवातीला बघा आपलं चित्त शांत होत नव्हतं. हळूहळू योगाभ्यास करायला लागलो, ध्यानात्मक आसनं करायला लागलो, मग काही प्राणायाम करायला लागलो, मग हळूहळू धारणा ध्यान याच्यातून हळूहळू परिपक्व अवस्था माणसाला येते. म्हणून योग्याला सुद्धा तशीच आलेली असते. म्हणजे आता इथे सगळ्या गोष्टी साध्य होण्याच्या मार्गावर आहेत. अगदी थोडंसंच बाकी आहे. ते कसं बाकी आहे ज्ञानदेवांनी इतकी सुंदर उदाहरणं सांगितलेली आहेत बघा. ती कशी आहेत बघा. आणि त्याच्या ठिकाणी शांती कशी प्राप्त होते. ते शांती पैगा सुभगा संपूर्ण येतयाची अंगा ते ब्रह्म होवावया जोगा होय तो पुरुषू. मग हा जो पुरुष आहे याच्या ठिकाणी अभूतपूर्व आजपर्यंत अशी शांती त्याला लाभलेलीच नव्हती. अशा प्रकारची अभूतपूर्व शांती त्या ज्ञानी साधकाच्या अंगामध्ये मुरली आहे किंवा भिनली आहे. आणि म्हणून तो साधक पुरुष ब्रह्मरूप होण्यास प्राप्त होतो. तो सुद्धा ब्रह्मरूपच होतो. त्याच्यात आणि ब्रह्मामध्ये फरक राहतच नाही. कारण ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या साध्य झालेल्या आहेत. वैराग्य पूर्ण अवस्थेला पोचलेला आहे. ज्ञानाचा अभ्यास परिपूर्ण पक्व झालेला आहे. तो वार्धक्यावस्थेला पोचला आहे. योगफळाची परिपक्वता झालेली आहे आणि शांती अंगात मुरलेली आहे. त्यामुळं तो आता परब्रह्म ब्रह्मरूप होण्यास प्राप्त झाला आहे. आता किती बाकी आहे हो. ब्रह्म आणि तो याच्यात किती बाकी आहे. ज्ञानदेवांची ही पुढची उदाहरणं मला अगदी 25 वर्षापूर्वी वाचलेलं आहे तेव्हापासून ती आवडलेली आहेत. बघा आता पुनवेहुनी चतुर्दशी जे तुले उणेपण शशी का सोळे पाहुनी जैसी 15वी वाणी. 2 उदाहरणं दिलेली आहेत. पुनवेशी चाऊदशी पण काहींनी म्हणले, इथे चतुर्दशीच म्हणलेलं आहे. तुमच्या पुस्तकात वेगळा पाठ असेल तर तो समजून घ्या की पौर्णिमा आणि चतुर्दशी. आता बघा आज एकादशी, अजून 2 दिवसांनी 3 दिवसांनी चतुर्दशी आणि लगेच पौर्णिमा आहेच. तर पौर्णिमेपेक्षा चतुर्दशी ही किती असते हो. ती चंद्रकोरे म्हणजे चंद्रही पाहतो आपण, अगदी सूक्ष्म फरक असतो त्याच्यामध्ये. जेतुले उणेपण शशी, त्या चंद्राच्या ठिकाणी सूक्ष्म असं न्यूनता असते, कमीतरता असते. पौर्णिमा आणि चतुर्दशी जवळजवळ सारखाच चंद्र दिसतो. त्याच्या पुढे म्हणतायत का सोळे पाहुनी जैसी 15वी वाणी. आता सोळे म्हणजे सोन्याचा जो कस बघितला जातो तो 16 कशी असं म्हणलेलं आहे. काहींनी 52 कशी पण म्हणलेलं असतं, पण इथं ज्ञानदेवांनी सोळे म्हणजे 16. तर 16 आणे म्हणायचं. म्हणजे पूर्वी 16 आण्याचा रुपये असायचा ना, आता आपण 100% शुद्ध म्हणतो. तर तो 16 आणे इथं भाग घ्यायचा आहे. तर सोळे पाहुनी जैसी 15वी वाणी. तर 16 आणे कसापेक्षा 15 आणे कस याच्यात किती फरक असतो. कणभर असतो. अगदी नकळत तिथे थोडीशी अशुद्धता राहिलेली असते, न्यूनता राहिलेली असते. किंवा अजून एक उदाहरण दिलं जे मगाशी कालही दिलेलं होतं. सागरी ही पाणी वेगे संचरे ते रूपगंगे येर निश्चळ जे उगे ते समुद्रू जैसा. काल सांगितलेलं होतं की ती गंगा समुद्रापर्यंत मिळायला आली की तिचा वेग कमी होतो. आता इथं काय म्हणतात की विलक्षण वेगानं ही समुद्रात घुसणारी जी गंगा आहे तिचा वेग तर थांबतोच आणि तो स्थिर समुद्र म्हणजे निश्चळ जे उगे ते समुद्रू जैसा. म्हणजे समुद्रात घुसणारी गंगा आणि जिथे तो वेग निश्चितपणे थांबतो तो स्थिर समुद्र. काय सुंदर उदाहरण दिले. म्हणजे तिचा वेग थोडासा कमी झालेला आहे. म्हणजे त्याच्यापर्यंत पोहोचायला अगदी नकळत बाकी आहे आणि तो समुद्र जितका स्थिर आहे त्याच्यापेक्षाही किंचित अस्थिर आहे. किंचित असं जे फरक आहे तेवढाच हा
ब्रह्मरूप आणि ब्रह्मभूत याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे ब्रह्मरूप होणार आहे तो आता पुढच्या श्लोकामध्ये आपल्याला मिळेल पाहायला की त्याच्यात काय फरक पडला आत्ताच्या आणि त्याच्यामध्ये. ब्रह्मा आणि ब्रह्म होतीये, योग्य ते तैसा पाडू आहे, तेची शांतीचे निलवला आहे होय तो गा. त्याप्रमाणे मूळ ब्रह्म आणि ब्रह्मरूप पावणारा ज्ञानी, ब्रह्म होतीये म्हणजे ब्रह्म व्हायला आलेला असा जो साधक आहे यांचा संबंध असतो. म्हणजे ब्रह्म आणि ब्रह्म रूप होणारा साधक यांच्यात ह्या चौदशी आणि पौर्णिमा 16 आणे आणि 15 आणे, नदीचा अगदी नदी समुद्रामध्ये शिरण्यापूर्वीचा तिचा थोडासा स्थिरता, मंदवेग आणि समुद्राची स्थिरता, याच्यामध्ये जो अंशानी फरक आहे तो या ब्रह्मरूप म्हणजे ब्रह्मभूत आणि ब्रह्मापर्यंत पोहोचलेला साधक, ब्रह्मरूप पावणारा साधक, ज्ञानी साधक हा यांच्यात तेवढाच फक्त थोडासा उणेपणा असतो. तशी तुलना केलेली आहे. अशा तो कसा होतो? ब्रह्मा आणि ब्रह्म होतीये, योग्य ते तैसा पाडूप आहे, त्याची शांतीचे निलवला आहे होतोय होय तो गा. हे सांगितलं की शांती त्याला प्राप्त झालेली असते आणि त्यामुळं तो एकच झालेला असतो. पैतेची होणे नवीण, प्रतीती आले हे जे ब्रह्मपण, ते ब्रह्म होती जाण योग्यता येथ. पण ते ब्रह्मपण आणि ब्रह्म होण्या वाचून साधकाला प्रत्यक्ष अनुभवता येतं. तो व्हायला लागतच नाही, तो आपोआप होतोच. म्हणजे ही ब्रह्म होण्याची योग्यता त्या साधकापाशी आली आहे हे तू समजून घे. पैतेची होणे नवीण, प्रतीती आले जे ब्रह्मपण, ते ब्रह्म होती जाण योग्यता जेथ. म्हणजे ब्रह्म होण्या वाचून त्याच्याजवळ जी प्रत्यक्ष अनुभवता येते ते ब्रह्मपण, तीच ब्रह्म होण्याची योग्यता त्याला प्राप्त झालेली आहे आणि ती प्राप्त झालेला आता ब्रह्मच होणार आहे हे तू समजून घे. याच्यावरच्या ओव्या घेऊयात आपण. जैसे इष्टस्थळ देखताची भले, धावती पाऊले स्थिर होती, येताची समीप तैसी ब्रह्मप्राप्ती, मंद होय गती अभ्यासाची. गंगा सांडी वेग भेटता सागर, किंवा कांता स्थिर प्रियापाशी. मला वाटतं ह्या पुढच्या आहेत ओव्या अजून थोड्याशा. ते भागदार चोपदार झालेले होते पण आहे बरोबर आहे. वैराग्य कवच अंगी दृढ भले, तेही करी ढिले क्षण भरी. ह्या कालच्या उभ्या थोड्या राहिल्या होत्या. ध्यानरूपी खडगे प्रहारावे जाते, ऐसे उरे तेथे दुजे काय, म्हणून यावरे वृत्तीचाही हात, सर्वत्र अद्वैत भाव होता. रोग निवारण करोनी आपण, नुरे रसायन स्वये जैसे, तैसे त्याचे ध्यान द्वैताते जिंकून, जातसे विरोन आपणही. जैसे इष्टस्थळ देखताची भले, धावती पाऊले स्थिर होती, येताची समीप तैसी ब्रह्मप्राप्ती, मंद होय गती अभ्यासाची. गंगा सांडी वेग भेटता सागर, किंवा कांता स्थिर प्रियापाशी. नातरी केळीची जैसी खुंटे वाढ, फळांचा तो घोड लागताची. किंवा गाव कुस दिसू लागताच, सरू लागे साच मार्ग जैसा. तैसा साधक तो आत्मसाक्षात्कार, होईल गोचर ऐसे देख. तेव्हा साधनाचे हत्यार ते चांग,
हाळूची ते मग खाली ठेवी. ऐसी तया येता ब्रह्मैक्याची वेळ, साधने सकळ ओहटती. इथपर्यंत काल झालेलं होतं. या उभ्या राहिल्या होत्या. मग वैराग्याची मावळती वेळ, ऐसीच केवळ शांती जी का. योगफळाची जी परिपक्वावस्था, वृद्ध जेथे पार्था ज्ञानाभ्यास. बाणता ती शांती पूर्णतया अंगी, ब्रह्मपणा लागी पात्र होय. चतुर्दिशी दिनी चंद्री उणे पण, असे पुनहून जेवढेगा. किंवा 16 कशी शुद्ध सोन्याहून, कसी राहे न्यून पंधराव्या. महार्णवी वेगे प्रवेशे जे आप, ते तो गंगारूप जाणावेगा. परिप्रवेशोनी स्थिरावे जे तेथे, तयार रूप येते सागराचे. तेवी ब्रह्म आणि ब्रह्मत्व पावता, दोहो माझी पार्था अंतरजे. लोपोनिते मग शांतीची या योगे, ब्रह्मची तो वेगे होय पार्था. न होताची ऐसे ब्रह्मी समरस, आले प्रत्ययास ब्रह्मत्वजे. ब्रह्मत्व पावती योग्यता जी येथ, बोलिली यथार्थ विवरोनी. त्या दोघांमधलं साम्य सांगितलेलं आहे या सगळ्या उदाहरणांशी, की ब्रह्मरूप व्हायला आलेला आणि म्हणजे त्याला ब्रह्मभूय म्हटलेलं आहे. ब्रह्मभूयाय कल्पते. आणि आता इथं ब्रह्मभूत तो झालाय असं समजूया. अगदी आलेला आहे त्या शेवटच्या टप्प्यावर. जसं आपण एकच पायरी ओलांडायची असते किंवा एकच उडी मारून पलीकडं जायचं असतं. समजा मध्ये ओढा असेल, नदी असेल किंवा काही छोटासा कालवा असेल आणि आपण पलीकडे जायचं, फक्त थोडंसं एकाच पायाचं अंतर आहे. तेवढाच टप्पा इथे राहिलेला होता. आता ते दोघं एकरूप झालेले आहेत. ब्रह्मत्व पावती योग्यता ती येथ, बोलिली यथार्थ विवरोनी. ती योग्यता त्याला प्राप्त झालेली आहे. तो तिथपर्यंत येऊन ठेपलेला आहे. तशी बघा, सूर्य उगवता उगवताच अशी अगदी कळी म्हणजे थोडीशीच राहिलेली असती उमलायची, पण सूर्य उगवला की ती लगेच मोठी होते. तेवढाच जो काही अवधी आहे तसा हा इथे, की पौर्णिमेचा चंद्र अगदी पूर्ण दिसतो आणि चतुर्दशीचा आता परवा दिवशी बघा कसा कळत पण नाही चतुर्दशी आणि पौर्णिमेतला फरक. इतकी छोटीशी एक कला कमी असते. आता 54वा श्लोक बघा. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा. आता त्याचं वागणं, त्याचं राहणं जसा दुसऱ्या अध्यायातला स्थितप्रज्ञ सांगितलेला आहे, 12व्यातला किंवा 6व्यामधला ध्यानयोगी सांगितलेला आहे, 12व्यातला भक्त सांगितलेला आहे, 14व्यातला असाच त्रिगुणातीत झालेला गुणातीत त्याची लक्षणं आहेत. तसाच हा ब्रह्मज्ञानी आहे आणि त्याची लक्षणं कशी आहेत ती आता भगवंत आपल्याला सांगतात. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा, न शोचति न कांक्षति, समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम. आता हा ब्रह्मभूत म्हणजे ब्रह्माचा अनुभव प्राप्त झालेला. तो भूत शब्दाचा अर्थ वेगळा वाईट घेऊ नका. आणि प्रसन्नात्मा, ज्याचं प्रसन्न चित्त झालेलं आहे, ब्रह्माचा अनुभव प्राप्त झालेला आहे, प्रसन्न चित्त झालेलं आहे, त्याच्या ठिकाणी आता दोन्ही गोष्टी उरत नाहीत. न शोचती, अहो तो शोकही करत नाही, न कांक्षती, आणि आता कशाचीही इच्छा मनी बाळगत नाही, काहीच उरलं नाही त्याला. समः सर्वेषु भूतेषु, याच्या खाली तर अंडरलाईन आहे. सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी त्याची पाहण्याची वृष्टी सारखीच असते. दृष्टी मद्भक्तिं लभते पराम. अशाला माझी भक्ती, परमभक्ती ती प्राप्त होते. म्हणजेच माझ्या ज्ञानरूप भक्तीला तो सर्वार्थानं प्राप्त होतो. तुम्हाला एकनाथ महाराजांचं उदाहरण देते. कालच वाचलं मी आणि मला ते इतकं भावलेलं आहे. आता याच्यावरच्या ओव्या घ्यायच्या आहेत आपल्याला, पण मला ते उदाहरण सांगितल्याशिवाय राहवत नाही. एक असे श्रीमंत गृहस्थ असतात, तुम्ही ऐकलेली असतील म्हणा त्यांची सगळे चरित्र.
ते एक श्रीमंत गृहस्थ असतात, खूप हुशार असतात, विद्वान आहेत. एकच दोष आहे की ते स्वतःकडे इतका त्यांचा अहंकार झालेला आहे, प्रत्येकाशी ते वाईटच बोलणार. मुलांशी, बाळांशी, घरात पत्नीशी, घरातल्या आईवडिलांशी, कुणाशीही ते सरळ बोलणारच नाहीत. अगदी ठासून ठासून बोलणार. बाहेर आता श्रीमंत होते, कर्जाऊ देणं घेणं हे करत असतील. एखादा आडला नडलेला आला त्याच्याशी कधी सरळ बोलणार नाही. एखाद्यानं व्याज चुकवलं किंवा उशिरा दिलं त्याच्याशी फाटफाट फाटफाट बोलणार. पण त्यांच्या गावामध्ये, म्हणजे जेव्हा एकनाथ त्यांच्या इथं किंवा एकनाथांच्याच गावात असेल तो, एक दिवशी तो एकनाथांना भेटायला जातो आणि म्हणतो की तुम्ही अगदी शांत, त्यांचा शांती ब्रह्मच म्हणलेलं आहे ना, की तुम्ही इतके सोज्वळ आहात, सज्जन आहात आणि इतके सगळ्यांशी प्रेमाने वागता, सगळं छान आहे, हे कसं जमतं तुम्हाला म्हणे. हे आम्हाला का नाही जमत म्हणे. तर ते म्हणाले की तुमच्यात आणि माझ्यात काहीच फरक नाही आहे. अहो, मला तुमच्यासारखे 2 डोळे आहेत, 2 कान आहेत, सगळं सगळं शरीर देवानी दिले, ते दोघांना सारखंच दिलेलं. फक्त काय आहे, स्वभावातला फरक आहे. आपल्या स्वभावाला, आपल्या मनाला कसं वळण लावायचं त्याच्यावर अवलंबून आहे. बरं म्हणे, ठीक आहे, तुमच्या माझ्यात काही फरक नाही, मी जातो. पुन्हा 2-4 दिवसांनी एकनाथांनाच वाटतं की यांना भेटावं आणि ते असे जाता येता कुठेतरी त्यांना भेटतात आणि कोपऱ्यात जाऊन त्यांना म्हणतात की जरा मला तुमच्याशी बोलायचं आहे. म्हणे बोला ना, काय बोलायचं आहे. अहो म्हणे, मला ना एक गोष्ट सांगायची. तुमच्यातला जो फरक आहे ना त्याच्याबद्दल मला थोडंसं जाणवते. म्हणे तुम्हाला ना 15 दिवसांनी मृत्यू येणार आहे. मग तुम्ही ठरवा आता काय करायचं ते, आणि देवाचं नाव घ्यायचं का नाही ते तुम्ही ठरवा म्हणे. तो जातो, घरी जाईपर्यंतच त्याचे हातपाय लटलट कापायला लागत आहेत. सगळं बुद्धी अस्थिर होऊन गेली, चित्त अस्थिर होऊन गेलं, शांतता ढळली आणि तो घरी गेला. घरी गेल्यावर बायका मुलांनाही लक्षात येतं हे असे एकदम गंभीर होऊन काय आलेत. तर मनातनं वाटतं त्याला आता 15 दिवसांनी मरायचे, मग ते जेवण तरी कशाला, काय कशाला करा, काहीच नको म्हणतात. पण परत शरीर धर्म सोडत नाही. भूक लागली, सगळ्यांबरोबर थोडेफार जेवला असेल, झोपला असेल. उद्यापासून, दुसरे दिवसापासून 15 दिवस तो मोजत होता. पण मोजत असताना त्यानं काय केलं, तसं घरातल्या सगळ्यांशी प्रेमाने बोलायला लागलं. कुणाला उलटून बोलणार नाही, मोठ्या माणसांना नाही, मुलांना नाही, बायकोला नाही, नाहीतर अगदी तोंडसुख घेणं म्हणतात ते करणं. कुणी आडला नडला असेल त्याला मदत करणार, सगळं हे करणार. व्यवस्थित कर्ज देणार, हिशोब ठेवणार. कुणाचं जर द्यायचं यायचं राहिलं असेल कर्ज तरी रागवणार नाही, बोलणार नाही. आणि उरलेल्या वेळात देवाची पूजा, देवाचं नामस्मरण करायला लागला. 15 दिवस त्यांनी तसं केलेलं आहे. आता 15वा दिवस उजाडला, संध्याकाळची वेळ आहे. तर तो असे चिंतेतच होता की पण देवाचं नामस्मरण करत होता. आणि तेवढ्यात एकनाथ स्वतः त्याच्याकडे गेले आणि म्हणतात की म्हणे, काय म्हणताय शेठजी, बरं आहे का. अहो म्हणे, बरं काय, आता मी आजची रात्र म्हणजे फक्त माझी शेवटची रात्र आहे ना. बरं झालं तुमच्यासारखे सज्जन माझ्या भेटीला आले. त्यांच्या चरणावर डोकं ठेवतो आणि म्हणतो माझं आता सद्भाग्य आहे की आता मी जर मरण पावलो तर सगळं पुण्य मला, तुमच्या भेटीचं मला पुण्य लाभेल. असं म्हटल्यानंतर एकनाथ म्हणले, का बरं असं का म्हणताय तुम्ही. तर म्हणे, मग तुम्ही आत्तापर्यंत कसे वागलात 15 दिवस. म्हणे, काय 15 दिवसात सगळा बदल झाला. मी घरातल्यांशी प्रेमाने वागलो, कुणाला रागावलो नाही, भांडलो नाही, अदवा तद्वा बोललो नाही, आणि ज्यांची देणी होती त्यांनाही काही रागावलं नाही, जे अडलेले होते त्यांना मदत केली, आणि उरलेला वेळ म्हणे मी नामस्मरणात घालवलेला आहे. आता कसं वाटते. आता म्हणे एकदम शांत वाटते, एकदम चांगलं वाटते म्हणे मला. 15 दिवसात झालेला बदल आहे बरं. एकनाथ पण म्हणे, आता ठीक आहे, आता मी जाण्याची माझी तयारी केलेली आहे. एकनाथ म्हणाले, तुम्ही मुळीच मरणार नाही, तुम्हाला दीर्घायुष्य मिळणार आहे. मला हे ब्रह्मभूत समज प्रसन्नात्माचं फार कालही असं वाटत होतं की हे उदाहरण इतकं तिथं परफेक्ट आहे.
की आता तो तिथपर्यंत पोहोचलाच की हो, 15 दिवसातच पोहोचला आणि शांत वृत्ती झाली त्याची. त्यामुळं तो भक्त म्हणून सार्थ ठरला. ते ब्रह्मभाव योग्यता पुरुषतो मग पंडुसुता आत्मबोध प्रसन्नता पदी बैसे. बघा ना, त्याची भावाची म्हणजे ब्रह्म अनुभवाची योग्यता ती त्याला प्राप्त झालेली आहे आणि त्यामुळं तो आत्मसाक्षात्कारानं लाभलेली त्याला प्रसन्नता, आत्मबोध प्रसन्नता. बोध म्हणजे आत्मज्ञान झालं, आत्मसाक्षात्कार झाला आणि त्यामुळं प्रसन्नतेच्या शाश्वत पदावर तो आरूढ होतो. चिरंतन प्रसन्नता, शाश्वत पद का म्हटलं? आत्मबोध प्रसन्नता पदी बैसे. जसं ध्रुवाला चिरंतन एक जागा मिळालेली आहे, तिथून अढळ पद, तसं हे शाश्वत पद त्याला प्राप्त होतं, जो कोणी असा शांतचित्त होईल तो. आता उदाहरण देतात पुढे. जेणे निपजे रस सोय तो तापू ही जै जाय तैते काय का होय प्रसन्न जैसी. आता जेणे निपजे रस सोय, रस म्हणजे स्वयंपाक बरं का. तर ज्याच्या प्रखर अस्तित्वामुळं स्वयंपाक हा सिद्ध होतो, पूर्ण तयार होतो, तो तापू ही जै जाय. तो तापू म्हणजे अग्नी. तो अग्नी ज्या वेळेला शांत होतो, तो अग्नी शांत झाल्यावर काय? तैते का होय प्रसन्न जैसी. मग ते जे बनवलेलं अन्न आहे ते अतिशय प्रसन्नता देते, आनंद देते. आपण पाहतो बघा, गृहिणी स्वयंपाकघरात बनवत असते, तिला समजत नाही आपण काय काय बनवलं आहे, कसं बनवलेलं आहे ते. पण खाली वर जिकडे तिकडे सगळे घरातले परिवारातले लोक असतात, त्यांना ते खमंग वास असतील, मधुर वास असतील, त्याचा जो काही स्वाद येतो तो तो ऐकून, तो जाणून खुश होतात सगळे आणि म्हणतात, काय झाली वाटतं सज्जता, स्वयंपाक झाला वाटतं, येऊ का आता जेवायला. तिला आनंद होतो. तसं आहे की शिजवलेलं सुग्रास अन्न जे आहे ते लगेच सगळ्यांना आनंद देतं. म्हणजे तो अग्निशांत होणं आवश्यक असतं. जोपर्यंत पेटतं आहे, पेटलेलं आहे, त्याच्यावर अन्न शिजत आहे, त्यावेळेला त्या अन्नाला गोडी नाही, त्याची मजा नाही. पण तो जेव्हा अग्निशांत झाला की आपण जेव्हा अन्न ग्रहण करतो तेव्हा तो प्रसन्नता की आनंद आपल्याला मिळत असतो. अजून सांगतात, नाना भरतिया लग बघा शरद काळी सांडीजे गंगा कागीत राहता उपांगा वोहटू पडे. आता त्यांना गंगेचं तर उदाहरण ओळीनं आले बरं का, ह्या 4-5 श्लोकांमध्ये आले की शरद ऋतू आल्यानंतर शरद काळी सांडीजे गंगा. शरद काळी गंगेचं पाणी शुभ्र स्वच्छ होतं बघा. म्हणून त्यांनी म्हणले की शरद ऋतू अवतरला किंवा शरद ऋतू आला की जी वर्षाकाळी सांडीजे गंगा, दुथडी वाहून गंगा जी आहे ती आता, तिची जी लगबग आहे ती आता शांत होते आणि मग पुराच्या आवेगापासून ती मुक्त होऊन शांत होते. तिची धडपड किंवा जास्त गडबड असते ती संपते. तसंच का गीत राहता उपांगा वोहटू जैसे. आणि तशीच भोवती वाहणारी जी वाजणारी वाद्य असतात ती कधी थांबतात? गायन संपलं. गायक जेव्हा गात असतो तेव्हा सगळी वाद्यांची साथ दिली असते. जसा गायक ते गाणं थांबवतो तशी वाद्यांची साथसुद्धा थांबते. पुन्हा त्यांची वाद्यांची गरज आहे का हो त्यांना? नाही. म्हणजे ती वाद्यांची साथ थांबते. तसंच आता पुढे तीच ओळ सांगतात, तीच ओवी सांगतात. तैसा आत्मबोधी उद्यमू करिता होय जो श्रमू तोही जेथे समूह होऊ निराहे. त्याचप्रमाणे आत्मसाक्षात्कार व्हावा यासाठी साधकाला जे श्रम पडतात. श्रम काय काय करतात हो? जेव्हा आता योगाभ्यास करायचा असतो, एक तर पहाटे उठून करायला पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे मग तेव्हा काही जेवणा खाण्याचा काही प्रश्न नसतो, प्रसन्न वेळ असते. जो कोणी पहाटे ब्राह्म मुहूर्तावर उठतो
भगवंताचं चिंतन करतो किंवा योगाभ्यास करतो, ध्यान करतो, त्याला सगळं आयुष्य अगदी चांगलं निरोगी असं सगळं लाभतं किंवा आनंद मिळतो त्याला. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा जो सांगितलेला आहे तो. पण ज्ञानदेव असं म्हणत आहेत की जे योगासाठी श्रम पडतात, थोडे तरी कष्ट घ्यावेच लागतात. झोप अपुरी होते, म्हणजे कमी झोपेत उठावं लागतं शरीराची. तसंच खाण्यापिण्याची सगळी बंधनं असतात. असं अगदी खूप खाऊन तर योगाभ्यास कधी करायचाच नसतो, रिकाम्या पोटी करायचा असतो. केल्यानंतर अर्धा तास काही खायचं नसतं. म्हणजे हे नकळत थोडे तरी शरीराला श्रम पडतातच ना. पण एकदा आत्मसाक्षात्कार झाला की हे सगळे श्रम तोही जेथे समूह होऊ निराहे. समूह म्हणजे शांत. ते श्रम सगळे शांत होतात. अहो त्याला तहान भूक उरतच नाही आहे आणि तुम्ही एवढंसं दिलं ना तरी त्याचं समाधान होतं. मिळालं तरी ठीक, नाही मिळालं तरी छान, असा तो ब्रह्मभूत प्रसन्नात्मा आहे. अजून उदाहरण पुढे काय सांगतात. आत्मबोध प्रशस्ती हे तिये दशेची ख्याती, ते भोगितसे महामती योग्य तो गा. आता महामती म्हणजे अत्यंत बुद्धिमान, महाबुद्धिमान. पार्थाला म्हटले की ही जी शांत अवस्था प्राप्त होते, आत्मबोध प्रशस्ती म्हणलेले, प्रशस्तीपत्रक देतात. म्हणजे काय, काहीतरी चांगलं मिळवल्याबद्दल. तर आत्मज्ञानाची प्रशस्ती म्हणजे प्रसन्नता. ही जी शांत अवस्था प्राप्त होते त्याला आत्मबोध प्रशस्ती म्हणलेलं आहे, म्हणजे प्रसन्नता म्हणलेलं आहे. आणि मग हा योगी साधक काय करतो, तर आत्मानंदाची अवस्था सतत भोगत राहतो. भोगीतसे महामती योग्य तू गा. त्या दशेची ही ख्याती आहे, त्या दशेची ही प्रसिद्धी आहे. ख्याती म्हणजे प्रसिद्धी, की ती अवस्था तो सतत भोगत राहतो. आपण एखादं रनिंग केलं, काय जे कुठलं तुमचं एखादी ॲक्टिव्हिटी असेल ती पूर्ण केली, सर्टिफिकेट मिळालं की माणसं लगेच निवांत होतात की आता काय करायचं, झालं आपलं, गाठून झालं आहे ध्येय. पण इथं तसं होत नाही. इथं काय आहे, त्याची ती अवस्था सतत राहते. तसंच वागणं त्याचं राहतं, तसंच बोलणं राहतं, तशीच शांती राहते. नाही तर आता एकदा मला मिळालं आहे सगळं, आता मला काही हे करायची गरज नाही, असं नाही. ती त्याला सवय, ते वळण पडून राहतं. म्हणून बघा पुढं काय म्हणतात. तेव्हा आत्मत्वे शोचावे, काही पावावया कामावे, हे सरले समभावे भरिते तया. आता त्यामुळं काय झालं की त्याला कुठली गोष्ट प्राप्त करायची पण उरत नाही. म्हणजे एखादी गोष्ट नाही मिळाली म्हणून दुःख नाही. आत्मत्वे शोचावे, आता त्याला आत्मानंद मिळालेला आहे, त्यामुळं एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून शोच, आपण ज्याला शोक म्हणतो तिथं च म्हणलेलं, तर त्याला दुःखही होत नाही. किंवा काही पावावया कामावे, आता काहीतरी मिळाले म्हणून अधिक आनंदित व्हावं की अजून कशाची तरी इच्छा करावी, असंही त्याला कुठली इच्छाही आता त्याच्या ठिकाणी नसते. हे सरल समभावे भरिते जया. समभाव म्हणजे ऐक्यभाव. हा ऐक्यभावाचं भरतं त्याला आलं. भरिते तया, आपण म्हणतो ना आनंदाचं भरतं आलं. म्हणजे अगदी मोठा पूर आल्यावर जशी नदी अशी ओसंडून वाहते, तसा आपल्याला एखाद्या गोष्टीचा इतका आनंद होतो, तो आनंद आहे, हा ऐक्यभावाचा आनंद आहे. आणि त्यामुळे त्याच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण झालेल्या असतात. तो सर्वत्र समत्व भावनेनं पाहत असतो. त्याला आत्ताच आमचा बोलताना विषय झालेला होता जेवण करताना, की आमची मुलगी म्हणे की अद्वैत का बरं सांगितले. समर्थांनी लिहिलेला ग्रंथ अद्वैत ग्रंथ आहे. तर अद्वैत म्हणजे काय, की तू मी हा भेदच नाही आहे, लहान मोठा हा भेदच नाही आहे, सुखदुःख हा भेदच नाही आहे, सगळं संपून जाते आणि एकात्मता, द्वय नाही अशी अवस्था, म्हणून ते अद्वैत. तेच इथं सांगतायत ज्ञानदेवी आपल्याला की हे सरले समभावे भरिते तया. त्याला जणू काही समभावाचं भरितं येते, म्हणजे त्याचा पूर लोटल्यासारखा होतोय. सगळ्या गोष्टी त्याच्या पूर्ण झालेल्या आहेत, सगळ्या आकांक्षा पूर्ण झालेल्या आहेत आणि त्यामुळे सगळ्यांकडे समदृष्टीने तो पाहतो. आत्ता अजून आपली अशी अवस्था असते की अरे इकडे जास्त हे चांगलं आहे, अरे भारतात असं आहे, असं नकळत आपल्याकडून बोललं जातं.
पण तसं नाही आहे, सगळीकडची समान दृष्टी दिसते. इथलं आहे हेही चांगलं वाटेल, तिकडचंही चांगलं वाटेल. आपल्या आसपासचे लोक असतील, आपल्या न ओळखीचेही कुठे कोणी भेटले तरी त्यांच्याबद्दलही मनाची प्रसन्नता तशीच असेल. कोणीच मी आणि तुझा म्हणजे माझा आणि तुझा हा अपपर भावच राहणार नाही आहे. तो समत्व भावानं कुठलाही प्राणी असो, पक्षी असो, जे असेल त्याच्याप्रमाणे तो वागायला लागतो. म्हणजे सगळ्यांशी समभावानी वागतो, सगळ्यांशी मैत्री असते त्याची. समशत्रौच मित्रेच तथा मानापमानयो, सगळं सोप्या सोप्या गोष्टी सांगितल्या. शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जित. संग म्हणजे आसक्ती, त्याची आसक्ती सुटली ना. आपल्याला बघा गरमागरम सगळं पाहिजे, किंवा कुणाला कोल्ड कॉफी पाहिजे, कोल्ड ड्रिंक पाहिजे, जे आपल्या अजून अशा इच्छा असतात. आपल्याला हे झालं की असं पाहिजे, ते झालं की तसं पाहिजे. उन्हाळ्यात असा आहार पाहिजे, पावसाळ्यात असा पाहिजे, थंडीमध्ये अमुक पाहिजे, झोपायला असं पाहिजे. पण आपल्याला ही अवस्था, साम्यावस्था कधी येते? कशाचंच काही वाटेन असं झालं, सगळी शांत मनाची स्थिती झाली की तो तसा वागायला लागतो. आता बघा याच्या ओव्या समरूपानंदांनी छान दिलेल्या आहेत. ऐसी ब्रह्मभाव योग्यता येताच, साधक जो साच धनंजया, अंतरी संतुष्ट राहे अखंडित, आत्मबोधे युक्त होवोनिया, झाला स्वयंपाक होय आल्हादाक. आल्हाददायक त्यांनी आल्हादकच म्हणले. तापतो हि देख जाय तेव्हा, येता शरद काळ गंगे लागी मग, सांडील गबग भरतीची, नातरी संगीत संपोनिया जाता, उपांगे सर्वथा ओहटती, तैसे आत्मज्ञान साधनी जे भ्रम श्रम, पावती विश्राम जेथी तेथ. ही सगळी विश्राम अवस्था, शांत अवस्था ही आपल्याला प्राप्त होते असं ज्ञानदेव सांगतात. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं, सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता, लोकमंगला लोकविश्रुता, लोकहितं संततं ध्यायता, येन ज्ञानेश्वरी विरचिता, श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं, सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी, उभ्या गोपिका नारी, नारद तुंबरू हो साम गायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले, विश्वब्रह्मची केले, रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. धन्यवाद.